तर सोसायटीचा थकबाकीदार झाला ती व्यक्ती की त्याच्याकडनं ती अमाऊंट वसूल करायचं अधिकार महाराष्ट्र महसूल कायद्याअंतर्गत सोसायटीला आहे. अच्छा. मग मेंटेनन्स बद्दल असू द्या, पेनल्टी न भरल्याबद्दल असू द्या, कशाबद्दल मग त्याच्याखाली फॉसिलिटी काय करते, आमच्या कलम 101 नावाचं रिकव्हरी सर्टिफिकेट घेते. त्याच्या अंतर्गत डीडीआर असतो, त्या बीडीआर कडे केस दाखल करते. बीडीआर इतकी रक्कम तुमच्याकडे वसूल पात्र आहे असं सर्टिफिकेट देते सोसायटीला. आणि ती सोसायटी ती रक्कम ज्यावेळी तो दाखला एक्झिक्यूट करते त्यावेळी तुमच्या व्यक्तिगत मालमत्ता, तुमच्या घरातलं फ्रीज असू दे, टीव्ही असू दे, इव्हन तुमचं घर देखील जप्त करायचा अधिकार सोसायटीला आहे. तुम्हाला घरातनं सोसायटी बाहेर काढू शकते, कारण ती रिकव्हरी आहे ना, ती वसुलीचा दाखला मिळाल्यानंतर त्या रकमेपर्यंत वसुली मी करू शकतो. तुमचं मेंटेनन्स बिलाच नाही, अनेक लोक नाही देत मेंटेनन्स, काहीतरी अडून बसतात, नाही देणार मी मेंटेनन्स, काय करायचं ते करा. अशा वेळी हे 101 दाखला घेतला पाहिजे. रिकव्हरी सर्टिफिकेट त्याचं एक्झिक्युशन करत असताना तुम्ही काही त्याच्या घरातली जप्त करू शकता वस्तू. बापरे. बस समजा मी टीव्ही जप्त केला, त्या टीव्हीची मालकी माझी नाही आहे हा नंतरचा भाग, तुझ्या घरात आहे ना, मी टीव्ही उचलून घेऊन जाणार. त्याच्याकरता पोलीस बंदोबस्त मिळतो तुम्हाला, अर्ज केला की पोलीस बंदोबस्त मिळतो. सोसायटी आणि सहकारी बँकेत काही फरक नाही. सहकारी बँकांमध्ये पण थकीत कर्जदाराच्या वसुली करता हीच प्रोसिजर आहे, हीच 101चा दावा आहे, हाच रिकव्हरी सर्टिफिकेट आहे, तेच पोलीस बंदोबस्ताला आहे. पण सोसायटीमध्ये अशा ॲडॅमंट लोकांच्या बाबतीमध्ये एक जरी केस अशी झाली तरी बाकीच्यांना ते लेसन मिळेल, ते ॲडॅमंटपणा थोडासा कमी होईल.